कहते का कायद्यापेक्षा मोठं आहे का जरंगे? कायद्यापेक्षा मोठा आहे का जरंगे? कायद्यापेक्षा छोटे सगळेच जण आहेत, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कुणीतरी आमदार जाते बसते सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे, तसं सगळे सोयरे वगैरे चालत नसतंय. भाऊजई विदर्भातली असेल, हे जर समजा भाऊ म्हणजे ते मिस्टर जर तिचे मराठवाड्यातले असतील तर ती तिच्या मागासलेपणानुसार ती कुणबी असू शकेल, परंतु मराठवाड्यामध्ये कुणबी होत नाही. त्याचं कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने श्री थोरात यांच्या निकालामध्ये माननीय न्यायमूर्ती BH मार्लापल्ले साहेबांच्या निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सरकार निकाल वाचा, की गुन्हेगारी पार्श्वभूमीचं राजकारणी बीज असलेलं जरंगेंचं कर्तृत्व हे आणखीन जास्त दुःखद ठरू नये, आणखीन जास्त नुकसानदायी ठरू नये, मुंबई या कॅपिटलला नुकसानदायी ठरू नये म्हणून आम्ही याचिका दाखल केलेली आहे. ह्या इकॉनॉमिक कॅपिटलला आम्ही मागचे 2 वर्ष जे आपण पाहिले करोनामधले ते आम्ही भोगलेत. आता आमचं असं म्हणणं आहे की जरंगे जुरंगे जे कोणी असतील त्यांच्यामुळे कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईला त्रास होता कामा नाही. ही आमची डंके की चोट पे भूमिका आहे. म्हणजे तक्रारी आहेत, आमच्या रिप्रेझेंटेशन आमचे डायरेक्ट आहेत. त्यासोबतच आम्ही दोन्ही संघटनांचे पत्र जोडलेत. ज्या 2 संघटना आहेत त्यांनी परस्पर त्या जागा मागितल्यात. आम्हाला काही बघा, डेमोक्रेटिकली तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा अधिकार नाही. तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे, असंविधानिक मागणी करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे जे आमचे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत, केवळ अरे काय लावलंय, कायद्याची सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे जी म्हणजे पाटीलच्या प्रकरणामधली, त्या पाटीलच्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काय अफिनिटीची थेरी आहे. कुणीतरी आमदार जाते बसते सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे, तसं सगळे सोयरे वगैरे चालत नसतंय. भाऊजई विदर्भातली असेल, हे जर समजा भाऊ म्हणजे ते मिस्टर जर तिचे मराठवाड्यातले असतील तर ती तिच्या मागासलेपणानुसार ती कुणबी असू शकेल, परंतु मराठवाड्यामध्ये कुणबी होत नाही. त्याचं कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने श्री थोरात यांच्या निकालामध्ये माननीय न्यायमूर्ती BH मार्लापल्ले साहेबांच्या निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सरकार निकाल वाचा. एका सन्माननीय अशा न्यायमूर्तींनी दिलेला तो निकाल आहे. त्या सन्माननीय न्यायमूर्तींच्या निकालांच्या बाबतीमध्ये आजही विधी महाविद्यालयांमध्ये चर्चा होत असते अनेक निकालांच्या बाबतीत. अशा सन्माननीय न्यायमूर्तींचा तो निकाल आहे. त्याच्यामुळं सांगायचं धारिष्ट हेच आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचं राजकारणी बीज असलेलं जरंगेंचं कर्तृत्व हे आणखीन जास्त दुःखद ठरू नये, आणखीन जास्त नुकसानदायी ठरू नये, मुंबई या कॅपिटलला नुकसानदायी ठरू नये म्हणून आम्ही याचिका दाखल केलेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याकडे मागणी देखील करणार आहात का, किंवा कशा प्रकारे डायरेक्ट थेट कोर्टामध्ये गेला त्याच्याकडे मागणी नंतर नाही, आम्ही ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग यांना रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट या पिटिशनमध्ये आम्ही रिस्पॉन्डंट पार्टी केलेले आहे. प्रश्न कोण आहेत सन्माननीय मंत्री ह्यापेक्षा आम्हाला आमच्या मुंबईला जी इकॉनॉमिक कॅपिटल आहे, ह्या इकॉनॉमिक कॅपिटलला आम्ही मागचे 2 वर्ष जे आपण पाहिले करोनामधले ते आम्ही भोगलेत. आता आमचं असं म्हणणं आहे की जरंगे जुरंगे जे कोणी असतील त्यांच्यामुळे कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईला त्रास होता कामा नाही. ही आमची डंके की चोट पे भूमिका आहे. तुमचं म्हणणं आहे की मराठा समाज मागासलेला नाही, मात्र जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की मराठ्यांचं वेगळं आरक्षण नको, ओबीसी मधून आरक्षण द्यावं. अहो मी काय सांगायला लागलो तुम्हाला, तुम्ही जर ती जजमेंट जर पाहिली स्पष्टपणे, थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन, मराठवाड्यातले कुणबी हे मागास कुणबी नाहीत हे लिखित आहे. त्याच्या आधारावर अनेक जजमेंट आहेत. त्याच्यामुळं थोडं थांबा, 2 दिवसामध्ये ती सुद्धा बाब तुमच्या समोर येणार आहे. ते आणतो. तुम्ही याचिका तर केली आहे, पण जरांगेंनी आपला दौरा घोषित केला आहे. 20 तारखेला ते अंतर्वादी सराटीतून निघणार, 26 तारखेला मुंबईत दाखल होणार. काय ते कायद्यापेक्षा मोठं आहे का जरंगे? कायद्यापेक्षा मोठा आहे का जरंगे? कायद्यापेक्षा छोटे सगळेच जण आहेत,
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यांनी सर्व महिलांची मागणी केली आहे. म्हणजे त्यांची संख्या पाहता एकंदर त्यांना एक मैदान अप्रूव्ह करणार असल्याचं सांगितलेलं आहे. आणि मुंबईत तिन्ही प्रमुख मैदान जे आहेत एमएमआरडीए मैदान किंवा शिवाजी पार्क मैदान किंवा आझाद मैदान तिन्ही मैदानी मागणी केली आहे. बघू. आंतरवली सराटीमध्ये पोलिसांवरले हल्ले गंभीर 307 सारखे गुन्हे आहेत, 302 मर्डर आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात माननीय मुंबई उच्च न्यायालय काय ते व्यवस्था करेल. तुमच्या याचिकेवर सकारात्मक निर्णय येईल असं वाटतं ना? मी तर कायद्यावर विश्वास करणारा माणूस आहे. मान्य उच्च आणि माननीय सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहेत, संविधान सर्वोच्च आहे असं मानणार आहे. आणि त्यामुळं आम्ही संविधानप्रेमी माणसं आहोत. आणि मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे कायदेशीरदृष्ट्या जाण्याचा कोणता मार्ग नाही. आणि जे कोणी दबावाचं राजकारण करत असेल, जुडुमशाहीचं राजकारण करत असेल, मुस्कटदाबीचं राजकारण करत असेल, त्याला हे एकमेव उत्तर म्हणजे भारतीय संविधानात आर्टिकल 226 मध्ये दिलेली ताकद आहे. आणि मला असं वाटतंय की ती ताकद पटांगणांवर भाषणं देणं किंवा एसटी महामंडळातल्या बसेस फोडणं, एसटी महामंडळातल्या कष्टकऱ्यांना त्या पगारापासून वंचित ठेवणं, ह्या सगळ्याला उत्तर म्हणजे मान्य उच्च न्यायालयाची ताकद आहे असं आम्हाला वाटतंय. लिंगे साहेब.